कोल्हापुरातील आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या मंदिरात दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण यासहच गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही या मंदिरात दर्शनाला भाविक येतात. दर महिन्याच्या अमावस्येला तसेच महत्त्वाच्या सणांच्या वेळेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी या मंदिरात होती. 1922 मध्ये मेंढ्यांच्या मागे फिरत फिरत बाळूमामा हे चिकोत्रा नदीकाठावर वसलेल्या कागल तालुक्यातील मेतके इथं आलेले. त्यांनी येथील कैलासवासी दत्तात्रय गणपती पाटील यांच्या घरी वास्तव्य केलं. 1932 मध्ये श्री हालसिद्धनाथांच्या पादुकांची निर्मिती करून इथे नाथांची गादी स्थापन करण्यात आली आहे. बाळूमामांनी इथे सुरू केलेला भंडारा उत्सव भाविक आजही तितक्याच श्रद्धेने साजरा करतात. तसेच या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातील हजारो भाविक मूळ क्षेत्र मेतके या ठिकाणी दर्शनासाठी येतात. इथे सद्गुरू बाळूमामा यांनी स्वतः दिव्य खांब उभा केलाय. मेतके इथं बाळूमामा यांनी 1932 मध्ये हा 14 फूट उंचीचा दिव्य खांब रोवलाय. हा दिव्य खांब श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या खांबापुढे आजही भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात. हा दिव्य खांब चिरकाल स्मरणात राहावा यासाठी खांबाभोवतीनं पंचधातूचे आवरण घालण्यात आले. गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी विधिवत पूजा अर्चा होऊन हा दिव्य खांब दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच 10 सप्टेंबर पर्यंत हा दिव्य खांब भाविकांना दर्शनासाठी खुला राहणार आहे, अशी माहिती सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने दिली आहे. हा दिव्य खांब पिढ्यानपिढ्या सुरक्षित राहावा यासाठी याला पंचधातूचं आवरण घालण्यात आलंय. भाविकांच्या आग्रहास्तव श्रावण महिन्यात हे आवरण काढून हा दिव्य खांब खुला करण्यात येतो. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील कौलवकर यांनी केले. मेतके येथे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यातून हजारो भाविक दरवर्षी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी भक्त निवास आणि अन्नछत्रही सज्ज असल्याचं ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून विदुरा दळवी.